नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी प्रसाद देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा मित्रांनो, आरोग्य विभागाची जी नुकतीच रिस्पॉन्स शीट पब्लिश झाली, तुमच्यापर्यंत आली, त्यामध्ये तुमचं काही क्लेम आहेत की हे आन्सर चुकीचं आहे. जे आपल्यापर्यंत क्वेश्चन पोहोचले तुम्ही त्यांचा आपण बघूया कोणते आन्सर बरोबर आहेत. त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे, चॅनल देखील सबस्क्राईब करायचे आणि आपल्या मित्रांसोबत लिंक शेअर करायची. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या क्वेश्चन तुम्ही जे पाठवले त्यात बघा मित्रांनो, खालील संख्या मालिकेमध्ये असे किती 5 आहेत. म्हणजे मित्रांनो 5 हा आकडा यायला पाहिजे ज्याच्या लगेचच नंतर 3 आणि लगेच 7 नाही पाहिजे. म्हणजे मित्रांनो 53 अशी रचना मिळायला पाहिजे. जर त्यांना हे अपेक्षित नाही तर ही अपेक्षित रचना आहे. बघा मग मित्रांनो 5 3 5 3 1 त्यानंतर 5 5 5 5 5 3 2 बघा इथं सॉरी इथं नाही येणार कारण तिथं अगोदर 7 आहे. इथं आहे बघा 5 आणि 3. त्यानंतर बघा मित्रांनो झालंय तर याचं उत्तर यायला पाहिजे करेक्ट ऑप्शन नंबर 1 2 कारण इथं 2च मला रचना मिळत आहेत 5 आणि 3 असणाऱ्या. त्या अगोदर बघा इथं 7 5 3 आहे, ही आपल्याला अभिप्रेत नाही मित्रांनो, ही घ्यायची नाही. 7 5 3 अशी न घेता फक्त 5 आणि 3 ची रचना आपल्याला अभिप्रेत आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न क्लेम करू शकता. याचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1 2च असे. आज 2च वेळा रिपीट झाले. पुढचं बघूया. बघा मित्र, तर्क व अनुमानावरती प्रश्न आहे. खाली दिलेले विधाने आणि निष्कर्षाच्या आधारे योग्य पर्याय निवडा. सर्व मूल्ये प्रामाणिक आहे. बघा मित्रांनो सर्व मूल्ये प्रामाणिक आहेत. बघा मित्रांनो सर्व मूल्ये प्रामाणिक आहेत. आणि काय आहे पुढे, काय आहे, हिमांशू प्रामाणिक आहे. मित्रांनो हिमांशू प्रामाणिक आहे. हा हिमांशू झाला. या प्रश्नाला सर्वात अगोदर महत्वाची सूचना, तलाट्या भरतीला देखील हा प्रश्न आला होता आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चुकला होता. याच्यासाठी डिस्क्लेमर असं मित्रांनो की हा प्रश्न जर त्यांनी बँकिंगच्या पॅटर्ननुसार सॉल्व्ह केला, म्हणजे त्यांनी जर तो क्रायटेरिया धरला की बँकिंगचं करायचंय आयदर ऑर नायदर नॉरचं, तर आपलं उत्तर चुकू शकतं. त्यांनी जे दिलंय ते बघू आपण, एमपीएससी पॅटर्ननुसार आन्सर देऊ. बघा हिमांशू मुलगा आहे. मित्रांनो हिमांशू मुलगा आहे का, त्यांनी असं काहीही म्हटलं नाही. म्हणजे हे वाक्य चूक आहे कारण हिमांशू आणि मुलगा त्यांनी असं काही भाष्य केलेलं नाही. सर्व प्रामाणिक व्यक्ती मुले आहेत. बघा मित्रांनो सर्व प्रामाणिक, ही प्रामाणिक बाहेर आहेत आणि मुलं आतमध्ये आहेत. काही प्रामाणिक मुले आहेत हे होऊ शकतं, पण मित्रांनो सर्व प्रामाणिक व्यक्ती मुले नाही होऊ शकत. म्हणजे हे देखील चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. निष्कर्ष 1 किंवा 2 पैकी एकही तर्कसंगत नाही. तरी मित्रांनो मी जे डिस्क्लेमर सांगितले म्हणजे सूचना सांगितली त्याकडे लक्ष द्या. जर त्यांनी बँकिंगचा पॅटर्न कन्सिडर केला आयदर ऑर नायदर नॉरचा, तर याचं उत्तर वेगळं होऊ शकतं. पुढचं बघूया. बघा मित्रांनो अनुक्रमामध्ये अशी किती चिन्हे आणि संख्या आहेत ज्या इंग्रजी वर्णमालेच्या पहिल्या पूर्वार्धातील अक्षराच्या एकतर लगेचच आधी किंवा लगेचच नंतर आल्या आहेत. बघा मित्रांनो इंग्रजी वर्णमालेचा पहिला पूर्वार्ध म्हणजे ABCD पासून ए पासून एम पर्यंत DEFG त्यानंतर HIJKL आणि M. बघा मित्रांनो अशा किती चिन्हे आणि संख्या आहेत ज्या इंग्रजी वर्णमालेच्या पहिल्या पूर्वार्धातील अक्षराच्या एकतर लगेचच आधी किंवा लगेचच नंतर. म्हणजे मित्रांनो इथं अक्षर आलं पाहिजे मधोमध, त्यानंतर तुम्हाला चिन्हे आणि संख्या अशी संरचना भेटायला पाहिजे. चिन्हे आणि संख्या. चला तर मग शोधूया. बघा मित्रांनो जे पहिल्या पूर्वार्धात आहे, त्यानंतर एल आहे पहिल्या पूर्वार्धात. बघा एल आहे पहिल्या पूर्वार्धात. त्यानंतर बघा मित्रांनो डेल्टा जी पण पहिल्या पूर्वार्धात येतो. त्यानंतर बघा के देखील येतो मित्रांनो, 9K हा देखील येतो. त्यानंतर बघा डी आणि 3 हा देखील येऊ शकतो मित्रांनो. C स्टार हा देखील C स्टार नाही येऊ शकत. D3 हा झाला. त्यानंतर बघा E आणि एप्सिलॉन आहे तो, इथं 5F हा येईल. आणि मित्रांनो शेवट ट्रायल आहे 7A. बघा 7A. बघा 4Z नाहीये पहिल्या पूर्वार्धात, Y नाहीये, R नाहीये. त्यानंतर बघा राहिलेले अक्षर मोजून घेऊ आता. बघा Q नाही येत, B नाही येत, I V नाही. चला मोजून घेऊ आता. 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे याचा करेक्ट आन्सर यायला पाहिजे 7. त्यांनी दिलंय 8. तर तुम्ही हा प्रश्न क्लेम करू शकता मित्रांनो. हा प्रश्न क्लेम करू शकता. बघा अशी रचना यायला पाहिजे 7 याचं करेक्ट आन्सर येणार आहे. जर तुम्हाला डाऊट असेल
तर पुन्हा एकदा तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करायचंय आणि क्वेश्चन क्लेम करायचा आहे. पुढे मित्रांनो, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ प्रॉपर पंक्च्युएशन. मित्रांनो, प्रॉपर पंक्च्युएशन चेक करायचंय तुम्हाला, तर तुम्ही एक संदर्भ पुस्तक घ्या आणि मला तरी वाटतंय हा क्वेश्चन बरोबर आन्सर दिलाय मित्रांनो. कारण बघा इथं एक्सप्लेनेटरी मार्क आहे, हे येऊ शकत नाही आन्सर. बघा पुढे तुम्ही एक इंग्रजीचा चांगला संदर्भ घ्या, कारण मी इंग्रजीचा टीचर नसल्यामुळे याचा आन्सर परफेक्ट सांगू शकत नाही. पण मित्रांनो, मला तरी वाटतंय हे जे वाक्य दिलंय त्यांनी ते बरोबर आहे. तुम्ही फक्त एकदा कन्फर्म करून घ्या इंग्रजीच्या शिक्षकाकडून की हे आन्सर बरोबर आहे का. मला तरी याचा आन्सर बरोबर वाटत आहे. पुढे बघा मित्रांनो, हाऊ ऑफ्टन डू यू गो टू द. मित्रांनो, इथं आर्टिकल यूज करायचंय, तर इथं जे डेंटिस्ट द दिलंय ते एकदम बरोबर आहे मित्रांनो. कारण एखादी व्यक्तीचं जे पद वगैरे ते आपण द ने फिक्स करतो. ए आणि एन फक्त आपण स्वरांच्या अगोदर म्हणजे ओवेलच्या अगोदर यूज करतो मित्रांनो. त्यामुळे इथं द दिलंय ते एकदम बरोबर दिलेलं आहे. पुढे मित्रांनो, आवर प्लेन वॉज डिलेड, वी हॅड टू वेट ॲट द एअरपोर्ट. द इथं यायला पाहिजे, द बरोबर आहे मित्रांनो. आर्टिकल्स ए एन आणि ए येऊ शकत नाही. द एअरपोर्ट फिक्स आहे, त्यामुळे इथं तरी द मला असं वाटतंय. तुम्ही एकदा इंग्रजीच्या शिक्षकांकडून कन्फर्म करा किंवा पाल्यान सुरीचं पुस्तक आहे इंग्रजीसाठी ते रेफर करा, किंवा लुसेंट पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे इंग्लिश ग्रामरचं तिथं देखील एकदा कन्फर्म करून घ्या. पुढे बघा मित्रांनो, कारण प्लेज द पियानो डझंट सी. मित्रांनो, मला हा देखील प्रश्न बघा तुम्ही एकदा इंग्रजीच्या शिक्षकांना विचारा, कारण मी इंग्रजीचा शिक्षक नाही. पण मला असं वाटतंय जर मी विद्यार्थी असतो तर मी नक्कीच हे जे आन्सर आहे ते बरोबरच आहे असं कन्सिडर केलं असतं आणि हेच आन्सर दिलं असतं. तुम्हाला परत एकदा सांगतोय, याचं तुम्ही जे आन्सर आहे ते इंग्रजीच्या शिक्षकाकडून कन्फर्म करून घ्या. मला तरी हे आन्सर बरोबर वाटतंय. पुढे बघूया मित्रांनो, अनुक्रमणिकेमध्ये किती चिन्हे आणि हा प्रश्न रिपीट झालाय आपल्याकडून. पुढे घेऊया. बघा मित्रांनो, कर्नाटकी संगीतामध्ये ज्या वारंवारतेला किंवा ज्या स्थानी स्वर गायला जातो त्याला काय म्हणतात मित्रांनो. बघा एका विद्यार्थ्याने हा प्रश्न पाठवला होता, त्याचं एक्सप्लेनेशन हा आहे, त्याला म्हणतात स्वर, आणि त्यांनी दिलंय काय स्वरस्थान. तर मित्रांनो, हा प्रश्न बघा तुम्हाला जर एखादा चांगला संदर्भ मिळत असेल तर बघा मित्रांनो, हा गुगलचा संदर्भ आहे. स्वर उत्तर दिलंय, पण आता त्यांना काय अभिप्राय ते सांगता येत नाही, कारण इथं पण शब्दामध्ये स्वर आलेला आहे स्वरस्थान. त्यामुळं तुम्ही परत एकदा चेक करून घ्या, चांगला स्टँडर्ड संदर्भ वापरायचा आहे. पुढे बघा मित्रांनो, एका रांगेमध्ये 6 व्यक्ती बसल्या आहेत. पुढे बघा ए आणि सी यांच्या दरम्यान डी आहे, एफ हा बी आणि यांच्या दरम्यान आहे, बी कोणत्याही टोकावर नाही, बी आणि डी हे दोघे शेजारी नाहीत, पण ई आणि एफ हे शेजारी आहेत. मग मित्रांनो विचारलंय काय डावीकडून दुसरा कोण. मित्रांनो बघा याच्या 2 पॉसिबिलिटी येऊ शकतात. बघा 6 व्यक्ती दिलेत, 2 3 4 5 आणि हे 6, 3 आणि 3 6. बघा ए आणि एफ यांच्या दरम्यान किती 2 व्यक्ती दिल्या आहेत. बघा मित्रांनो, ए आणि एफ यांच्या दरम्यान 2 व्यक्ती, मी एफ ला इथं बसवतो आणि ए ला इथं बसवतो. बघा ए आणि एफ यांच्या दरम्यान 2 व्यक्ती, ए हा सी आणि डी यांच्या दरम्यान आहे. बघा मित्रांनो, ए हा सी आणि डी यांच्या दरम्यान आहे. बघा सी ला इथं बसवतो मी, डी ला इथं बसवतो. त्यानंतर एफ हा बी आणि यांच्या दरम्यान आहे, एफ हा बी आणि यांच्या दरम्यान आहे. पण पुढची शक्यता बघा बी कोणत्याही टोकावर नाही, म्हणजे बी इथं आला आणि इथं आला. तर विचारलंय काय बी आणि डी दोघे शेजारी नाही. बघा बी आणि डी दोघे ही शेजारी नाहीत, पण ई आणि एफ हे शेजारी आहेत. बघा ई आणि एफ हे शेजारी आहेत. तर डावीकडून दुसरा कोण असेल मित्रांनो. ह्या शक्यतेनुसार डावीकडून दुसरा एफ येतोय, पण अजून एक शक्यता मांडता येते याची. बघा हे जे आन्सर आहे ते त्यांना कोणतं अजम्पशन करतायत ते त्यावर डिपेंड आहे. बघा मित्रांनो, त्यांनी जे आन्सर दिलंय ते बरोबर आहे, पण आता बघा ए आणि एफ यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत मित्रांनो. दुसरी रचना सांगतोय बघा, ए ला जर मी इथं अजूम केलं आणि एफ ला इथं अजूम केलं, ए आणि एफ यांच्या दरम्यान 2 व्यक्ती, ए हा सी आणि डी यांच्या दरम्यान आहे. बघा मित्रांनो, ए हा सी आणि डी यांच्या दरम्यान आहे, डी ला मी इथं बसवतो आणि सी ला इथं बसवतो. बघा पुढे बी आणि डी हे दोघे शेजारी नाही. बघा बी आणि डी दोघे शेजारी नाही, म्हणजे बी इथं आला. राहिलंय कोणतं कॅरेक्टर, फक्त ई इथं राहिला. आणि विचारलंय काय
तर डावीकडून दुसरा कोण असेल? बघा डावीकडून दुसरा कोण आहे रे मित्रांनो? ए आहे. म्हणजे मित्रांनो इथं हा क्वेश्चन डाऊटफुल होतो. दोन अजम्पशन येत आहेत. तुम्ही एकदा परत चेक करून घ्या हा क्वेश्चन आणि क्लेम करू शकता हा प्रश्न कॅन्सल होऊन येण्याची शक्यता आहे. पुढे बघा दिलेल्या क्रमाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी काय योग्य आहे? मित्रांनो बघा ओ हा लघुत्तम आहे का? मित्रांनो ओ सर्वात मोठा आहे. इथं ओ हा महत्तम येतोय. मित्रांनो त्यांनी उत्तर दिले लघुत्तम आहे, योग्य विचारलंय मित्रांनो. त्यानंतर यम महत्तम आहे, यम मधोमध्ये म्हणजे हे चुकीचं आहे. एन हा यम पेक्षा मोठा आहे. बघा एन हा यम पेक्षा मोठा आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. ओ हा एनच्या पेक्षा मोठा आहे. बघा ओ हा एन पेक्षा मोठा आहे. हे याचे 3 आन्सर होतात. त्यामुळे हा प्रश्न क्लेम करा, हा कॅन्सल होईल. पुढे बघूया. बघा मित्रांनो एका वर्तुळाकार टेबलाभोवती किती 6 व्यक्ती बसलेत. बघा वर्तुळाकार टेबलाभोवती 6 व्यक्ती बसले आहेत. बघा 1 2 3 4 5 आणि 6. ए हा ईच्या अगदी समोर बसलेला आहे. बघा मित्रांनो ए हा ईच्या अगदी समोर बसलेला, ईला इथं बसवलो, एला इथं बसवलं. ए हा ईच्या अगदी समोर बसलेल्या काय रे एफ आणि डी च्या मधोमध बसलाय. बघा मित्रांनो एफ आणि डी च्या मधोमध कोण बसलाय? ए. बी आणि डी हे शेजारी नाहीत. बी आणि डी हे शेजारी नाही म्हणजे बी इथं येईल आणि इथं आला सी. तर विचारलंय काय? पुढे बघा बी आणि डी हे शेजारी नाहीत, डी शेजारी नाही आणि ई आणि बी हे शेजारी आहेत. बघा मित्रांनो ए आणि बी हे शेजारी आलेले आहेत. विचारलंय काय? ई आणि डी यांच्या दरम्यान कोण आहे? बघा मित्रांनो ई आणि डी यांच्या दरम्यान सी आहे. त्यांनी दिलंय सी म्हणून हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो याला क्लेम करू नका कारण हा उत्तर जे बरोबर दिलंय त्यांनी ते बरोबर दिलेलं आहे. पुढे बघूया मित्रांनो गोसी खुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पासाठी नवीन निर्धारित कालमर्यादा किती? मित्रांनो नवीन निर्धारित कालमर्यादा किती? तर याचं उत्तर बघा 2004 ला हा प्रकल्प चालू झाला होता वाटतं. निर्धारित प्रकल्प जी मुदत आहे ती सांगता येणार नाही मला, त्यामुळे तुम्ही याला सर्च करा आणि क्लेम करा मित्रांनो. कारण नवीन निर्धारित जी कालमर्यादा आहे ती बदलू शकते वेळोवेळी. जर पुढची असेल 2024-25 आणि ऑप्शन मध्ये नसेल तर हा प्रश्न देखील कॅन्सल होऊ शकतो. मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षीमध्ये भारतामध्ये पहिली जनगणना झाली? 1872 ला पहिली जनगणना झाली होती. हा प्रश्न जरी स्क्रीनवर दिसत नसला मित्रांनो तरी याचं उत्तर 1872 आहे. त्यांनी 1872 दिलेलं आहे त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. पुढे बघा भारतातील पहिले कार्बन मुक्त गाव भारतातील कोणत्या राज्यामध्ये विकसित केले जात आहे? मित्रांनो इथं राज्य विचारलंय आणि ऑप्शन्स दिलेत जिल्ह्यांचे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही क्लेम करा. हा प्रश्न कॅन्सल झालेला मिळाला पाहिजे तुम्हाला पुढच्या आन्सर की मध्ये. तिथं राज्य विचारले आणि इथं प्रत्यक्षामध्ये जिल्हे दिलेत. पुढे मित्रांनो खालीलपैकी अभिनव दर्पणचे लेखक कोण आहेत? बघा अभिनव दर्पणचे लेखक त्यांनी जे आन्सर दिले मी सर्च करून बघितले मित्रांनो ते बरोबर आहे. त्यामुळे हा प्रश्न क्लेम करून तुम्ही तुमचे पैसे वाया घालू नये असं मला वाटतं. बघा त्याचा आन्सर 1 मिनिट ऑप्शन्स दिसत नाहीयेत तुम्हाला मला. हां तर त्याचं नंदकिशोर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बघा नंदकिशोर हे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो, हे बरोबर उत्तर आहे त्यामुळे याला क्लेम करू नये. पुढचं बघूया. बघा सिलेक्ट द अप्रोप्रिएट सिनोनिम. मित्रांनो अॅक्युमेन वगैरे काहीतरी आहे तर त्याचं उत्तर येणार आहे इंग्लिशमध्ये ज्याला अर्थशास्त्राची म्हणजे पैशाचं फायनान्शियल नॉलेज आहे. मित्रांनो हे दिलंय ते इनॅबिलिटी वगैरे काहीतरी ते चूक आहे मित्रांनो. त्याची कॅपेबिलिटी आहे की तो फायनान्शियली थिंग्स समजू शकतो. तर याचं उत्तर क्लेम करा, हे उत्तर मिळून जाईल. अॅक्युमेन बघा मित्रांनो शब्द स्क्रीनवर दिसत नाहीये तर मी शब्द सांगतोय अॅक्युमेनचा मीनिंग. तुम्ही हा सर्च करून बघा. बघा मित्रांनो कनक नावाची मुलगी एका उद्यानामध्ये एका मुलीशी बोलत बसली होती. बघा मित्रांनो कनक नावाची मुलगी एका मुलीशी बोलत बसली होती. ही समजा मुलगी इथं काय मग ती मुलगी कनकचे जे पप्पा आहेत कनकच्या बापाच्या कनकच्या बापाची एकुलती एक मुलगी. मित्रांनो कनकच्या बापाची एकुलती एक मुलगी म्हणजेच कनक आली. मग मित्रांनो उत्तर काय यायला पाहिजे इथं? स्वतः मुलगी. मित्रांनो त्यांनी दिले पुतणी. कनकच्या बापाची एकुलती एक मुलगी. मित्रांनो कनकच्या बापाची एकुलती मुलगी कनक आहे. तिथं त्यांनी जे सांगितलंय ते उत्तर चूक आहे, पुतणी. याला क्लेम करा मित्रांनो, उत्तर मिळून येईल, चेंज होऊन येईल. झारखंड ज्या तऱ्हेने बिहारशी संबंधित आहे
त्याच तऱ्हेने गुजरात खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, झारखंड हे राज्य बिहार या राज्यातून सेपरेट करून निर्माण केलंय. आता तुम्ही जर याला क्लेम करत असाल महाराष्ट्र म्हणून, तर मित्रांनो 1960च्या अगोदर महाराष्ट्राचं नाव बॉम्बे होतं. त्यामुळे त्यांनी जे आन्सर दिले ते अगदी बरोबर आहे. याला क्लेम करू नये याचा संदर्भ मी गुगलवर घेऊन सर्च केलेला आहे. मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार बिहारची लोकसंख्या घनता किती होती? मित्रांनो, बिहारची लोकसंख्येची घनता आहे 1106. एक मिनिट, मला ऑप्शन चेक करू द्या. इथं 1102 आहे की 1106? कारण मित्रांनो त्यांनी जे आन्सर दिले ते बरोबर आहे असं मला वाटतं. 1106 लोकसंख्येची घनता यायला पाहिजे. बघा 1102 दिले. इथं तुम्ही क्लेम करा कारण गुगलवर दाखवतंय 1106. 1106 करेक्ट आन्सर आहे. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात देखील आहे. त्यामुळं तुम्ही हा प्रश्न क्लेम करा. जर ऑप्शन मध्ये 1106 नसेल तर याचं हा प्रश्न कॅन्सल होईल. बघा मित्रांनो, इथं 1110 आहे, त्यानंतर 1115 आहे, त्यानंतर 1125 आहे. मित्रांनो, हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे. याचे 2 मार्क तुम्हाला सगळ्यांना मिळायलाच पाहिजे कारण याचं करेक्ट आन्सर आहे 1106. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जे क्वेश्चन्स पाठवले होते ते होते हे आपण जे आता घेतले जे डाऊटफुल क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला अजून काही संदर्भ एखाद्या स्टँडर्ड गणित इंग्लिशच्या शिक्षकाला विचारा आणि त्याच्याकडून जे इंग्लिशचे क्वेश्चन आहेत किंवा जीएसचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा एखाद्या शिक्षकाला विचारा इंग्लिशचे क्वेश्चन्स आणि मगच क्लेम करा. जे गणिताचे आहेत ते मला ज्या दृष्टीने मी सांगितलेत. खूप खूप धन्यवाद तुमचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.